हॅलो फ्रेंड्स, संदीप सर अकॅडमी आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम मित्रांनो. चला पटापट कमेंट्स करायचे. आवाज वगैरे क्लिअर आहे का? पिक्चर क्वालिटी क्लिअर आहे? कमेंट्स करा मित्रांनो. तर बघा, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपला मराठी व्याकरणातील वर्णमाला या घटकावर आधारित पीवायक्यूज मित्रांनो अभ्यासणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधील महत्वपूर्ण असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सराव मित्रांनो आपण आज अभ्यासणार आहोत. आपण बघा, आपला जो पॅटर्न आहे मित्रांनो, तर त्या पॅटर्न नुसार आपलं आजचं हे वर्णमालेतील संबंधित असणार 5वं सेशन मित्रांनो आहे. या 5व्या लेक्चरच्या माध्यमातून आपण वर्णमालेमध्ये असणारा जो महत्वाचा वर्ण आहे आपला स्वर, या स्वर घटकावर आधारित असणारे पीवायक्यूज अभ्यासणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधील आपल्या ज्या प्रश्न आहेत त्या आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी आपलं आजचं सेशन मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच अटेंड करायचं आहे. चला तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. आपला पहिला प्रश्न बघूया. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं आधीचं जे 4 भाग आहेत वर्णमालेचे, तर ते अभ्यासले नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरण नावाची जी प्लेलिस्ट आहे त्या ठिकाणी सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्या अभ्यासाचे सगळे विद्यार्थी मित्रांनी चला जाऊया आपल्या प्रश्नांकडे. तर मित्रांनो चला बघूया आपला प्रश्न क्रमांक 1. पहिला प्रश्न बघूया आपला. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही? हा आपला मित्रांनो पहिला प्रश्न आहे. अमरावती पोलीस 2024 चा प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी घेतलेला आहे, जो आपल्याला स्वरावर आधारित प्रश्न आहे. तर बघा, कोणता वर्ण स्वर नाही या प्रकारे आपला प्रश्न मित्रांनो आहे. जास्तीत जास्त बघा 20 सेकंद वेळ मित्रांनो आपल्यासाठी भरपूर होईल. 20 सेकंदामध्ये आपल्याला आन्सर या प्रश्नांचं आलेलं असेल. सर्व विद्यार्थी मित्रांनी पटापट व्हिडिओला लाईक करा, शेअरही करा आणि आपल्या प्रश्नाचा आन्सरही करा. बघा, आपल्या समोर मित्रांनो पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही? आपण आपल्या ज्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर आहे 2024च्या, त्या क्वेश्चन पेपर मधून हे सॉर्ट आउट केलेले मित्रांनो प्रश्न आहेत. तर बघा पहिला प्रश्न, आता खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही? आपण मित्रांनो वर्णमाला अभ्यासलेली आहे. आपल्या वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. हे 52 वर्ण 4 प्रमुख वर्णांमध्ये मित्रांनो डिवाइड होतात. त्यातला पहिला आहे आपला स्वर. तर एकूण असे 14 स्वर मित्रांनो आपण आपल्या 52 वर्णांपैकी हे शिकलेलो आहोत. याबद्दल आपण आधी बरेच एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. तर आता आपल्याला आन्सर मित्रांनो अपेक्षित होतं. बघा, उ, अ, ए आणि ग. तर स्वर नाही, तर उ स्वर आहे, अ स्वर आहे, ए सुद्धा स्वर आहे. तर ग हे वर्ण मित्रांनो व्यंजन आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपल्या या ठिकाणी आन्सर आहे. ओके. तर जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहे त्यांनी आन्सरही करत चला आणि इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करा. बघूया आपला प्रश्न क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 2 साठी मित्रांनो बघा 20 सेकंद भरपूर होतील, पटकन आन्सर करायचं आहे. खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा. बघा, स्वरांचे जे प्रमुख प्रकार आहेत त्यामध्ये मित्रांनो 3 महत्वाचे प्रकार आहेत. बघूया चला, पहिले आन्सर बघूया. तर या ठिकाणी मित्रांनो आपला जो वेळ आहे संपलेला आहे 20 सेकंदाचा. सोपे प्रश्न असल्यामुळे आपल्याला 20 सेकंद हा वेळ मित्रांनो भरपूर होईल. छत्रपती संभाजीनगर पोलीस 2024 चा आपला हा प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे. या प्रश्नामध्ये बघा आपल्याला विचारलंय संयुक्त स्वर. जे आपले स्वर मित्रांनो आहेत, स्वरांचे प्रमुख प्रकार जर बघितले तर वेगवेगळ्या प्रकारानुसार महत्वाचे 3 प्रकार आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यातला 3 प्रकारातला पहिला बघा, तो म्हणजे ऱ्हस्व स्वर. दुसरा आपला दीर्घ स्वर आणि तिसरा प्रकार आपल्याला विचारला या ठिकाणी तो म्हणजे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर हे मित्रांनो आपले स्वरांचे
महत्वाचे 3 प्रकार आहेत. याबद्दल आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला, संयुक्त स्वर ओळखा. तर ऱ्हस्व स्वर मित्रांनो आपले आहेत एकूण 5, दीर्घ स्वर आहेत 3 आणि आपले संयुक्त स्वर आहेत 4. तर या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो संयुक्त स्वर. चला पटापट कमेंट्सही करत चला. तर बघा अ हा मित्रांनो आपला ऱ्हस्व स्वर आहे. ओ, आ आणि ई. यामध्ये आ मित्रांनो आपला दीर्घ स्वर आहे. ई सुद्धा आपला दीर्घ या ठिकाणी दिलेला आहे. तर ओ हा आपला आहे आपला संयुक्त स्वर. म्हणजे आपला या ठिकाणी आन्सर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी हे मित्रांनो आपला आन्सर आहे. संयुक्त स्वर या ठिकाणी आपला ओ आहे. एकूण आपले 4 संयुक्त स्वर कोणते आहेत बघा. ए, ऐ, ओ आणि औ हे आपले 4 संयुक्त स्वर मित्रांनो आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या. पर्याय क्रमांक आपला सगळ्यांचा या ठिकाणी आन्सर असेल पर्याय क्रमांक बी. ओ हे आपल्या या ठिकाणी मित्रांनो आन्सर आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो बघूया. प्रश्न क्रमांक 3 बघा, बघितलं लगेच आन्सर येईल मित्रांनो आपलं. 20 सेकंदात आपलं आन्सर मित्रांनो या ठिकाणी आलं पाहिजे. मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती? बघा वर्णांची संख्या किती होती मूळ वर्णमालेत? आपली जी मराठी वर्णमाला आपण सुरुवातीला बघतो ती मूळ वर्णमाला, त्यामध्ये वर्णांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. यवतमाळ पोलीस 2024 चा आपला हा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आहे. आपण बघा आधी आपण वर्णमालेबद्दल 4 सेशन मित्रांनो अभ्यासलेली आहेत. त्यानंतर आजचा आपल्या 5व्या सेशन मध्ये वर्णमालेशी संबंधित आपण प्रॅक्टिस या ठिकाणी करत आहोत. ओके, वर्णमालेशी संबंधित आपण प्रॅक्टिस मित्रांनो या ठिकाणी करत आहोत. तर बघा मूळ वर्णांची संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. आपल्या मराठी वर्णमालेत म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला आन्सर असेल 48. अगदी बरोबर. वेलकम शिल्पा मॅडम बघा, वेलकम. तर आपलं जे पारंपरिक वर्ण आहेत किंवा आपली जी मूळ मराठी वर्णमाला आहे त्यामध्ये आपले स्वर आपले एकूण जे वर्ण होते ते मित्रांनो 48. या 48 वर्णांमध्ये 4 वर्ण आज प्लस झालेले आहेत. 4 म्हणजे आधी 2 प्लस नंतर 2, एकूण आपल्याला 52 वर्ण आज आपल्या आधुनिक वर्णमालेत पाहायला मिळतात. हे 52 वर्णांमध्ये 2 ऍड कोणते झाले तर बघा आपला ä आणि अ. ä आणि अ हे 2 स्वर ऍड झाले. हेच आपले इंग्रजी स्वर, त्यांना इंग्रजी स्वर म्हणतो आपण. तसंच आदत्त स्वर यांना म्हटलं जातं. यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न येतो. यांना ते बघू पुढचा प्रश्न येईल आपला. आणि 2 म्हणजे बघा विशेष संयुक्त व्यंजन श आणि ज्ञ. असे आज आपल्या आधुनिक वर्णमालेत वर्ण आहेत 52. आपली जी मूळ वर्णमाला किंवा पारंपरिक वर्णमाला आहे त्यामध्ये आहेत आपले 48 वर्ण. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो बघूया. 20 सेकंद मित्रांनो आपल्यासाठी या प्रश्नासाठी भरपूर होतील बघा. ä व अ हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली? नाशिक ग्रामीण पोलीस 2024 चा मित्रांनो या ठिकाणी हा आपला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बघा 20 सेकंदात मित्रांनो आलं पाहिजे सगळ्यांचं. ä व अ हे आदत्त स्वर. आदत्त का म्हणतो यांना आपण? कारण यांना आपण आयात केले, घेतलेले आहेत. इंग्रजी भाषेतून घेण्यात आलेले हे स्वर आपले आहेत, म्हणून यांना म्हटलं तर आदत्त स्वर. पर्याय क्रमांक डी आन्सर मिळालेला आहे आपल्याला. बघा मित्रांनो आदत्त स्वर जे आहेत अगदी बरोबर आन्सर या ठिकाणी आहे. प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांच्या शिफारसीनुसार ä व अ यांना आपण आपल्या मराठी वर्णमालेत समावेश करून घेण्यात आलेला आहे. तसंच आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो श आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन यांना घेण्याची शिफारस कोणी केली? पटकन मित्रांनो कमेंट्स करायचं आहे. श आणि ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनांना आपल्या मराठी वर्णमालेत घ्यावं ही शिफारस कोणाची आहे हे सुद्धा मित्रांनो कमेंट्स मध्ये आन्सर करायचे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तुमचा वेळ न घेता. तर बघा मित्रांनो आपला प्रश्न आहे खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता? खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता? मुंबई लोहमार्ग पोलीस 2024 चा लेटेस्ट क्वेश्चन मित्रांनो आहे. तर बघा ऱ्हस्व स्वर कोणता?
स्वरांचे प्रमुख 3 प्रकार मित्रांनो आपल्याला माहित असले पाहिजे. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि चौथ्यात आपला त्या आद्यत्त स्वर असणार आहे. तर 3 प्रमुख प्रकार आपल्याला, ज्या विद्यार्थ्यांना प्रमुख 3 प्रकार माहिती आहेत त्यांचं या ठिकाणी मित्रांनो लगेच आन्सर आलेलं असेल. त्यांना लक्षात घ्यायचं बघा, ऱ्हस्व स्वर कोणता. ऱ्हस्व स्वर आपल्या ठिकाणी कमेंट्स मध्ये आन्सर करायचं आहे. चला पटापट कमेंट्स करा. जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत लाईकही करा व्हिडिओला आणि शेअरही करा मित्रांनो, जेणेकरून इतर विद्यार्थी मित्र आपल्यासोबत लाईव्ह जोडले जातील. तर बघा आपले जे 3 प्रमुख प्रकार आहेत मित्रांनो त्यामध्ये ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. आपल्याला विचारलं ऱ्हस्व. मित्रांनो आपला ऱ्हस्व आहे. ही मित्रांनो आपला दीर्घ स्वर आहे. मित्रांनो आणि ऐ हे आपले आहेत संयुक्त स्वर. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर काय असेल, पर्याय क्रमांक ए. हा आपला ऱ्हस्व स्वर आहे. ओके. ई नाही. ई बघा आत्ताच आपण या ठिकाणी मागच्या प्रश्नात मित्रांनो अभ्यासलेलं आहे. चला ठीक आहे. आपला आन्सर असेल या ठिकाणी ए. ई आपला हा दीर्घ आहे. ई दीर्घ आहे. ओके. ऱ्हस्व विचारलेला होता. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो बघा, वेळ घेऊया 20 सेकंदाचा फक्त. बघा 20 सेकंदात आन्सर येणारच आहे म्हणून आपण कमीत कमी वेळेत, जे प्रश्न इझी आहेत लगेच आन्सर येऊ शकतं त्यांना कमीच वेळ आपण घेऊया. ओके. वेलकम. बघा पुढील पैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही. बघा या ठिकाणी हा प्रश्न निगेटिव्ह पद्धतीने विचारलेला आहे. ऱ्हस्व स्वर नाही. वाशिम पोलीस 2024 मित्रांनो आपला हा प्रश्न आहे. आपला या ठिकाणी वेळ समाप्त झालेला आहे. टाइम अप झाला आपला. मागच्या वेळेस उत्तर होतं का? क्वेश्चन नंबर 5 मित्रांनो आन्सर होतं आता चला आपल्या समोर असणारा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपल्याला. ऱ्हस्व स्वर कोणता नाही. आता बघा ई आपला ऱ्हस्व आहे, उ ऱ्हस्व आहे, ई ऱ्हस्व आहे आणि या ठिकाणी आपल्याला जो पर्याय क्रमांक 4 दिसतोय तो म्हणजे ई. हा आपला दीर्घ स्वर मित्रांनो दिलेला आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर आन्सर आहे बघा. त्यानंतर बघा आपला ई, उ, नंतर रू आणि लू हे आपले 5 स्वर मित्रांनो आहेत ऱ्हस्व स्वर. 5 ऱ्हस्व स्वर आपल्या लक्षात घ्यायचे आहेत. हे आपले आहेत 5 ऱ्हस्व स्वर. त्यानंतर आपले 3 आहेत दीर्घ स्वर. 3 आहेत आपले दीर्घ स्वर. ते कोणते मग? आ, ई आणि उ हे 3 आहेत आपले दीर्घ स्वर. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर मध्ये ई दिलेला आहे तो आहे आपला दीर्घ स्वर आणि ऱ्हस्व स्वर कोणता नाही म्हणजे हा दीर्घ स्वर आपला या ठिकाणी आन्सर होतो मित्रांनो. अगदी बरोबर आन्सर तुमचं आपल्याला मिळालेलं आहे. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 7 बघूया. वडसा एसआरपीएफ 2024 मित्रांनो हा प्रश्न मागच्या वर्षी विचारण्यात आलेला. खालीलपैकी संयुक्त नसणारा शब्द सांगा. म्हणजे बघा या ठिकाणी जो विचारलाय त्यांनी संयुक्त नसणारा म्हणजे संयुक्त नसणारा आपल्याला या ठिकाणी स्वर मित्रांनो सांगायचा आहे जो संयुक्त नाही. शब्द म्हणजे त्यांनी या ठिकाणी आपल्याला एक अक्षर म्हणायचं असेल, शब्द जरी असेल काही विषय नाही, फक्त प्रश्न या ठिकाणी लक्षात येणं हा गरजेचा आहे. संयुक्त नसणारा. आता संयुक्त आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. आपला वेळ बघा संपत आलेला आहे. पटकन आन्सर मित्रांनो करायचंय. प्रश्न क्रमांक 7 साठी आपला टाइम अप झालेला आहे. तर संयुक्त नसणारे आपल्याला आपल्या एकूण स्वरांमध्ये 4 स्वर हे संयुक्त दिलेले आहेत आणि इथे आपल्याला विचारलाय संयुक्त नसणारा सांगा. मग चला पटकन आन्सर करा. हो अगदी बरोबर आन्सर आहे बघा. 4 स्वर आहेत ए, ऐ, ओ आणि औ. हे आपले 4 संयुक्त स्वर आपल्या वर्णमालेत आहेत. यांना आपण संयुक्त का म्हणतो? तर संयुक्त म्हणण्याचं कारण म्हणजे 2 विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर आपल्याला एक संयुक्त स्वर मिळतो. हे आपल्याला मिळतात 4. मग विजातीय स्वर कोणते बघा? अ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, आ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई म्हणजे आपल्याला ए आणि ऐ अनुक्रमे मिळतात. ओ साठी बघा
अ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आणि आ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. या प्रकारे आपल्याला हे 4 ऱ्हस्व स्वर मित्रांनो लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी ए, ऐ, ओ, औ हे 4 आपले ऱ्हस्व स्वरांव्यतिरिक्त सॉरी ऱ्हस्व स्वर नाही संयुक्त स्वर. या 4 संयुक्त स्वरांव्यतिरिक्त नसणारा विचारलेला आहे. म्हणजे ए आपला ऱ्हस्व आहे, ऱ्हस्वच नाही संयुक्त आहे. बघा ए आपला संयुक्त आहे, औ आपला संयुक्त आहे, ओ आपला संयुक्त आहे आणि ई हा ऱ्हस्व स्वर. या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक सी. म्हणजे अगदी बरोबर आन्सर असेल आपला पर्याय क्रमांक सी. ओके मित्रांनो, चला व्हिडिओला लाईकही वाढले पाहिजे. लाईक नाही येत, लाईकही करा आणि शेअरही करा. बघा प्रश्न क्रमांक 7 क्लिअर मित्रांनो. जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 20 सेकंदात मित्रांनो उत्तर आलं पाहिजे सगळ्यांचं. प्रश्न आपल्या समोर आहे. चला मित्रांनो, टाइम अप झालेला आहे. तुमचं आन्सरही मिळालेलं नाहीये. बघा खालीलपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते? पूर्ण उच्चाराचे ज्याचा उच्चार पूर्ण आहे. दौंड SRPF 2024 चा मित्रांनो आपला प्रश्न आहे. दौंडला बघा गट नंबर 7 पण आहे, गट नंबर 5 पण आहे. 2 गट आहेत दौंडला. तर दौंड SRPF 2024 चा आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे आपण. लेटेस्ट क्वेश्चन मित्रांनो मागच्या वर्षी विचारण्यात आलेला. शिल्पा मॅडम म्हणतायत पर्याय क्रमांक बी. तर बघा पूर्ण उच्चार असणारे ज्यांचा उच्चार पूर्ण झालेला, मग पूर्ण उच्चार केव्हा होईल? जर आपण व्यंजन घेतले, आपल्या वर्णमालेत एकूण आहेत 34 व्यंजन. ओके, जर आपण व्यंजन म्हटला, दुसरं उत्तर आपल्याला मिळतंय स्वर. परत थोड्या वेळाने तिसरं उत्तर मिळेल द्वित आणि अजून थोड्या वेळ थांबलो तर चौथं उत्तर मिळेल संयुक्त व्यंजन. बरेच जण बघतात किंवा बाकी कॉपी करणारे पण होऊ शकतात. बरेच म्हणजे पहिल्याच एखाद्याने उत्तर दिलं स्वर, चला स्वर करूया. तर लक्षात घ्या मित्रांनो, पूर्ण उच्चार कसा होतो? जर आपण व्यंजनाचा उच्चार केला, जर आपण म्हटलं क, आता हा पूर्ण उच्चार झालेला आहे. मग हा आपलं वर्ण नाही, हे झालं अक्षर. वर्ण केव्हा असतो? ज्याचा आपण त्याला पाय मोडतो, त्याला दुसरं नाव काय असतं मग? हल. मग हा जो आपला व्यंजन आपण या ठिकाणी लिहिलेला आहे, असा पाय मोडल्यानंतर हा झाला आपला वर्ण. मग हा पूर्ण उच्चाराचा आहे का? नाही. पूर्ण उच्चार म्हणजे ज्यांचा पाय मोडलेला नसेल आणि पूर्ण उच्चारही होईल. जसं आपले जे स्वर आहेत, आपले 14 स्वर जे आहेत ते कसे आहेत? ते पूर्ण उच्चाराचे आहेत. स्वरांचा उच्चार करताना बघा आपले जे होठ आहेत त्यांचा एकमेकांशी स्पर्श होत नाही किंवा जिभेचा आपल्या तोंडातील इतर अवयवांशी स्पर्श न होता जो उच्चार आहे तो आपला तोच तो आपला स्वर. जे स्वर जे आहेत आपले ते पूर्ण उच्चाराचे आहेत. स्वर आपले पूर्ण उच्चाराचे आहेत. लक्षात घ्या, स्वरांचा उच्चार पूर्ण असतो, जे दुसऱ्यांवर अवलंबून नाहीत. स्वरांना उच्चार पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांची आवश्यकता भासत नाही, ते स्वतः स्वयंभू आहेत. लक्षात घ्या, म्हणजे पूर्ण उच्चारासाठी पूर्ण उच्चाराचे जे वर्ण आहे ते म्हणजे आपले स्वर आहेत. स्वरांच्या स्वरांना आपण अचही म्हणतो बघा, तसं विवृत्तही म्हणतात. स्वरांची नावं लक्षात घ्या, अच आणि विवृत्त हे संस्कृत नावं आहेत. अगदी बरोबर, यू आर करेक्ट. अच हे एक संस्कृत नाव आहे आणि विवृत्त सुद्धा. विवृत्त म्हणजे काय? उघडलेले. जेव्हा आपण स्वरांचा उच्चार करतो तेव्हा आपलं तोंड हे उघडलेलं असतं, म्हणजे ते काय असतं? विवृत्त असतं. स्वरांनाच मग विवृत्तही म्हणतात. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न विचारला जाईल, मराठी वर्णमालेत अच किती आहेत किंवा विवृत्त किती आहेत? तर लक्षात घ्या, ते आपले म्हणजे स्वरच आहेत. त्यांची संख्या आहे आपली 14. 14 कुठून तर कुठपर्यंत? अ पासून तर औ पर्यंत. बरेच विद्यार्थी म्हणतात स्वर कुठून तर कुठपर्यंत आहेत? अ पासून तर आहा पर्यंत. तर नाही, अ पासून तर औ पर्यंत. अम आणि आ हे जे आपण शिकलेलो आहोत हे आहेत आपले स्वरादी. अम आणि आहा म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग. ओके, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊया.
तर बघा आपण सेम पॅटर्न म्हणजे स्वरांवर आधारित प्रश्न घेत असल्यामुळे बरेच प्रश्न सेम पॅटर्नचे आहेत, फक्त थोडेफार ऑप्शन बदललेले किंवा थोडीशी भाषा बदललेले प्रश्न आपल्याला परत परत विचारण्यात आलेले आहेत. हा प्रश्न आपला नागपूर SRPF 2024 चा प्रश्न आहे. खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा. चला पटापट मित्रांनो आन्सर करायचंय. खालीलपैकी संयुक्त स्वर ओळखा. टाइम अप झाला, आपला टाइम संपलेला आहे. संयुक्त स्वर आत्ताच आपण बघितलं बघा. अगदी बरोबर आन्सर बघा, पर्याय क्रमांक 4. आ आपला दीर्घ स्वर, ई आपला ऱ्हस्व स्वर, उ आपला हा ऱ्हस्व स्वर. तर आपल्याला पाहिजे संयुक्त स्वर म्हणजे ए, पर्याय क्रमांक डी. चौथं आहे आपलं मित्रांनो या ठिकाणी आन्सर आहे. अगदी बरोबर आन्सर आहे सगळ्यांचं, ए डी. ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. पुढचा प्रश्न मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 10. चला यासाठी आपण 30 सेकंद वेळ घेऊया. हा प्रश्न मित्रांनो थोडासा पॅटर्न या ठिकाणी म्हणजे वेगळा प्रश्न आला आहे, त्याला संबंधितच आहे. थोडासा आता विचार करायला लावणार प्रश्न आहे काही जणांसाठी, म्हणून आपण याला 30 सेकंद वेळ घेऊया. पुढीलपैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखा. सोलापूर ग्रामीण पोलीस 2024 चा मित्रांनो हा प्रश्न आहे. 2024. ओके, सोलापूर ग्रामीण पोलीसचा आपल्या समोर हा प्रश्न मित्रांनो आहे. विजातीय स्वर तर आन्सर करायचं आहे. आपला टाइम अप झालेला आहे. 30 सेकंदाचा वेळ या ठिकाणी भरपूर होता मित्रांनो आन्सर करण्यासाठी. आन्सर काय करायचं होतं बघा, विजातीय. आता आपले जे स्वर आहेत तर त्यांना त्यांच्या उच्चार स्थानानुसार दोन प्रकारे त्यांना आपण विभागतो. एक म्हणजे सजातीय आणि एक म्हणजे विजातीय. बघा, सजातीय, दुसरा म्हणजे विजातीय. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आन्सर करा. बरेच जणांचा आन्सर आलेला नाहीये. मी आन्सर कडे जाण्यापेक्षा एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी करून देतोय बघा. पर्याय क्रमांक 1 म्हणतायत, पर्याय क्रमांक सी म्हणतायत. चला बघूया काय उत्तर येईल. चला लक्षात घ्या. तर सजाती बघा, सजाती म्हणजे समान जातीचे असणारे, जे सारखे असणारे, आणि विजाती म्हणजे वेगळ्या जातीचे असणारे. नावावरूनच आपल्याला या गोष्टी समजायचंय बघा. यांना तसंच सवर्ण स्वर म्हणतात, यांना असवर्ण स्वरही म्हणतात. सवर्ण म्हणजे सारखे वर्णाचे आणि असवर्ण म्हणजे वेगळ्या वेगळ्या वर्णाचे. सजातीय बघा, ज्यांचा उच्चार स्थान हे सारखं आहे, एकाच उच्चार स्थानावरून येणारे स्वर हे सजातीय आहेत. मग यामध्ये लक्षात घ्या बघा, 3 आपले कोणते प्रमुख जोड्या आहेत. आपल्या लक्षात असणारे. त्यानंतर बघा आपला ई ई, उ उ, हे आपले सजातीय. मग फक्त 3 जोड्या असतील असं नाहीये, इकडे तिकडे बदलू शकतात. त्या सजातीय जोड्या असतील. फक्त आपण हे आपल्या सोयीसाठी अ आई म्हणतो, तर त्यानुसार ते जोड्या आपल्या आहेत. आणि मग विजातीय म्हणजे काय? मग विजातीय म्हणजे मित्रांनो कुठलीही जोडी घेतली आपण जी वेगवेगळी आहे, सजातीय व्यतिरिक्त आहे, ती आपली विजातीय जोडी असेल. मग आपला हा उ असेल, ए असेल, ही विजातीय. बघा ई ई, उ उ, अ आ या आपल्या सजातीय जोड्या आहेत. आपल्याला विचारलं आहे विजातीय जोडी, मग पर्याय क्रमांक ए म्हणजे पहिली जोडी आपली ही विजातीय आहे. अगदी बरोबर आन्सर मित्रांनो तुम्ही केलेलं आहे बरेच जणांनी. तर ही आपली विजातीय जोडी आहे. सजातीय म्हणजे बघा, समान उच्चार स्थानावरून येणारे जे स्वर आहेत ते आपले सजातीय स्वर आहेत. त्यांना दुसरा बघा सवर्ण स्वर, सवर्ण. म्हणजे सवर्ण स्वर किंवा सजातीय स्वर या 3 जोड्या लक्षात घ्या. मग हे आपल्याला इकडून तिकडूनही बदलू शकतात. 3च असतील असं नाही, अनेक असंख्य जोड्या आपल्याला याच्या बनवता येतील. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका आली असेल, ए ऐ हे सजातीय आहेत का, किंवा ओ औ ए आणि ऑ. तर मित्रांनो या 3 जोड्या ह्या आपल्या सजातीय जोड्या नाहीत, या आपल्या विजातीय जोड्या आहेत. कारण हे जे संयुक्त स्वर बनतात हे विजातीय स्वरांपासून बनलेले स्वर आहेत.
त्याच्यामुळे या जोड्या संयुक्त नाहीत. आपल्या सॉरी या सजातीय जोड्या नाहीत, या विजातीय जोड्या आहेत, याही लक्षात घ्या. जास्त कन्फ्युजन केव्हा झालं असतं त्या ठिकाणी. आता बघा विजातीय हे दोघं वेगवेगळे आहेत, लगेच क्लिअर होईल, लगेच आन्सर मिळेल. पण जर या ठिकाणी यापैकी जर जोडी राहिली असती तर अजून तुमचं कन्फ्युजन मित्रांनो वाढलं असतं, लक्षात घ्या. म्हणजे तुमचं कन्फ्युजन वाढवण्यासाठी या 3 जोड्या सुद्धा आपल्याला पर्यायामध्ये दिसू शकतात. त्यावेळेस लक्षात घ्या, या आपल्या सजातीय जोड्या नाहीत, या आपल्या विजातीय जोड्या आहेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले आधीचे सेशन्स अभ्यासले नसतील त्यांनी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मित्रांनो जा. संपूर्ण मराठी व्याकरणाची आपली जी प्लेलिस्ट आहे, सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, ते अभ्यासा. हा पॉइंट तिथे पण चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. आता बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. चला तर 20 सेकंद मित्रांनो आन्सर करायचे सगळ्या विद्यार्थी मित्रांनी. ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? नागपूर SRPF 2024 चा प्रश्न मित्रांनो हा आपला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर पटापट लाईकही करत चला. चला तुमचा प्रश्न दिसला पाहिजे तुम्हाला. ओके चला. तर मित्रांनो आपला टाइम अप झालेला बघा. नागपूर SRPF 2024 चा आपला हा प्रश्न मित्रांनो आहे. ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ह्रस्व, दीर्घ, संयुक्त आणि स्वरादी हे आपल्याला दिलेले पर्याय या ठिकाणी आहेत. ह्रस्व स्वर आहेत आपले 5, दीर्घ स्वर आहेत आपले 3, संयुक्त स्वर आहेत आपले 4 आणि स्वरादी आहेत मित्रांनो आपले 2. ओके. मिनिट 1 मिनिट. कारण काय ते कारण तुम्ही मला तर वाटतंय मागच्या प्रश्नामध्ये विचारतायत का कारण काय आहे? तर कारणसाठी बघा आपला जो हं. तर त्याला बघा लाईकही वाढलेले नाहीत. आता बघतोय मी नेमकं प्रॉब्लेम. हां, तुमचे लाईकही वाढले नाहीत. कारण काय? तर कारणसाठी बघा हां, या प्रश्नाबद्दल किंवा या जोड्यांबद्दल तुम्ही विचारत असाल कारण, तर आपलं जे मागचं सेशन मित्रांनो झालेलं आहे, त्या अभ्यास डिटेलमध्ये त्या ठिकाणी समजून दिलेला आहे. इथे तुमचा जास्त वेळ घेण्यापेक्षा कारण आपण इथे PYQ प्रॅक्टिस करत आहोत की नाही? ओके. तर बघा ए हा ह्रस्व स्वर हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? आपण जे विद्यार्थी मित्र पहिल्यापासून लाईव्ह आहेत किंवा जे आहेत त्यांना लक्षात आलं असेल की ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? आन्सर तुमचं मिळालेलं आपल्याला सी संयुक्त प्रकारचा. अगदी बरोबर बघा. पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आन्सर आहे. आपले 4 संयुक्त स्वर आहेत. याच्याबद्दल आपण एक्सप्लेनेशन आधीच्या बऱ्याच प्रश्नांमध्ये केलेलं असल्यामुळे हा प्रश्न तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलेला आहे. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. आता मित्रांनो या प्रश्नासाठी वेळ देतो तुम्हाला मी 30 सेकंद. चला 30 सेकंदात या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर मिळेल. योग्य पर्याय निवडा. आपल्याला या ठिकाणी 2 पर्याय दिलेले आहेत. 2 सजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर निर्माण होतो. एकच व्यंजन 2 वेळा जोडले की त्याला द्वित म्हणतात. ठाणे ग्रामीण चालक 2024 चा मित्रांनो प्रश्न आहे. तर या प्रश्नाचा आन्सर या ठिकाणी करा. बघा पर्याय आपल्या समोर आहेत. तुमचा वेळ सुरू झालेला आहे केव्हाचाच. ओके. तर मित्रांनो बघा आपला वेळही संपलेला आहे.
पर्याय आपल्या समोर आहेत. पर्याय फक्त एक, फक्त दोन, किंवा दोन्ही बरोबर किंवा दोन्ही बरोबर नाहीत, दोन्ही चुकीचे आहेत. दोन सजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर निर्माण होतो. संयुक्त स्वर आपले आहेत 4 एकूण आपण बघितलं. ए, ऐ, ओ आणि औ. तर आपले जे 4 संयुक्त स्वर आहेत हे दोन सजातीय स्वर एकत्र आल्याने बनतात का? तर बघा याची जर आपण फोड बघितली तर अ अधिक ई ह्रस्व किंवा दीर्घ. आता मला सांगा मित्रांनो, जे आपले संयुक्त स्वर आहेत ते बनत असताना दोन सजातीय स्वर एकत्र आले की दोन विजातीय स्वर एकत्र आले? तर बघा अ, ई दोघं स्वर कसे आपले विजातीय स्वर आहेत. म्हणजे दोन विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर आपल्याला संयुक्त स्वर मिळतो. इथे आपल्याला काय दिलंय? सजातीय स्वर. म्हणजे आपलं हे दिलेलं स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. चुकीचं स्टेटमेंट आपल्याला पहिले दिलेलं आहे. दुसरं बघा, एकच व्यंजन दोन वेळा जोडले की त्याला द्वित म्हणतात. एकच व्यंजन बघा, आता समजा क हे व्यंजन परत आपण जर क मध्ये जोडला तर आपल्याला जो असा क मिळेल डबल, कुठलंही व्यंजन त्याच्यात जोडल्यानंतर आपल्याला जो असा डबल व्यंजन मिळेल त्याला म्हटलं तर द्वित. हे विधान आपलं बरोबर आहे. म्हणजे पहिलं विधान आपल्याला चुकीचं मिळतंय आणि दुसरं विधान हे आपल्याला बरोबर मिळतंय. म्हणजे आपला आन्सर काय असलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी? पर्याय क्रमांक बी, फक्त दोन बरोबर हे आपलं या ठिकाणी विधान असेल. ओके, सगळ्यांचा आन्सर आलेलं लक्षात आलं असेल सगळ्यांचं. बघा तुमचं तर आन्सरच नाही आलं या प्रश्नाचं. ओके, तर पर्याय क्रमांक बी हे आपल्या या ठिकाणी आन्सर असेल. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते आहेत? पुढीलपैकी संयुक्त स्वर मित्रांनो आपल्याला सांगायचे आहेत. चंद्रपूर पोलीस 2024, कोल्हापूर पोलीस 2023 हे आपल्याला विचारलेले प्रश्न आहेत. हा आपला 2023. बघा 2024 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे, 2023 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. संयुक्त स्वर कोणते? चला बघा, जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांनी पटापट मित्रांनो आन्सर करत चला. आपल्या चॅनलवर तुम्ही जास्त करून मॅथ्सचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आणि मराठी व्याकरणामध्ये तुमची परिस्थिती मित्रांनो थोडं बऱ्याच जणांची थोडंसं लेवल कमी झालेली दिसते. तर मराठी व्याकरणाकडे फोकस वाढवणं गरजेचं आहे मित्रांनो. सर्व विषय ज्यावेळेस आपले स्ट्रॉंग असतील मित्रांनो तेव्हाच आपले खाकीचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे, गोष्ट लक्षात घ्या. तर त्यासाठी प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे. परिपूर्ण असे प्रयत्न मित्रांनो करा. आणि तुमच्यासाठी मित्रांनो आपण आपलं जे प्लेलिस्ट आहे, संपूर्ण मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट उपलब्ध आहे. ते व्हिडिओ नक्कीच मित्रांनो सगळ्यांनी अभ्यासा. म्हणजे टॉपिक क्लिअर झाला तर टॉपिक वाईज आपले सेशन मित्रांनो असतील, त्याच्यात आपण पीआयक्यू प्रॅक्टिस घेणार आहोत. नंतर मिक्स प्रॅक्टिससाठी आपले डायरेक्टली आपण प्रश्नपत्रिकेतले घेणार आहोत. पीआयक्यू घेऊया आपण, प्रश्नपत्रिका घेऊया. पर्याय क्रमांक डी. ओके, अगदी बरोबर आन्सर आपल्याला मिळतंय. पर्याय क्रमांक डी मित्रांनो आन्सर आहे. ए, ऐ, ओ, औ हे आपले आहेत संयुक्त स्वर. होय, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. 20 सेकंदात मित्रांनो याचं उत्तर मिळेल बघा. अमरावती पोलीस 2024 आणि पुणे पोलीस 2023 चा हा प्रश्न आहे. मराठी व्याकरणात वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? आपल्या मराठी वर्णमालेत, हो डी आन्सर बरोबर होतं ना मागचं, अगदी बरोबर आन्सर आहे आपलं. तर बघा आपल्या मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. स्वरांची संख्या किती आहे? तर पर्याय आहेत आपल्याकडे 12, 14, 10, 16. यातून आपल्याला योग्य तो पर्याय मित्रांनो या ठिकाणी सांगायचा आहे. स्वरांची संख्या किती? तर बघा प्रमुख 3 प्रकार आहेत, ह्रस्व, दीर्घ, संयुक्त. आणि आता चौथा आपला जो वेगळा प्रकार आहे अजून तो म्हणजे आदत्त असणारे. अशी एकूण स्वरांची संख्या आपल्याला सांगायची आहे.
तर ते आपलं आन्सर मित्रांनो करा बघा. स्वर आपण या ठिकाणी बघूया कोणते कोणते आहेत. आ, ई, ई. उ, उ, रू, लू. ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ. तर बघा स्वर आपल्याला माहित असलं पाहिजे. पर्याय क्रमांक आन्सर मिळतंय का? 14 स्वर. आपले एकूण स्वर आहेत मित्रांनो 14 स्वर. पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी आन्सर आहे. अगदी बरोबर आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. ओके, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 15. तर बघा वाचण्यासाठी मोठा प्रश्न दिसतोय म्हणून आपण 30 सेकंद घेऊया याला. तर 30 सेकंदाचा आन्सर मित्रांनो करायचा या प्रश्नाचा. प्रश्न क्रमांक 15. यवतमाळ चालक 2024, संभाजीनगर लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 2024, दौंड SRPF 2021 चा हा प्रश्न मित्रांनो आहे. ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो, त्यांना काय म्हणतात? बघा स्वतंत्रपणे उच्चार करता येणारे जे आपले वर्ण आहेत वर्णमालेतील त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना व्यंजन, शब्द, स्वर किंवा जोड शब्द हे आपल्याला दिलेले पर्याय आहेत. या पर्यायातून योग्य तो पर्याय मित्रांनो या ठिकाणी निवडायचा आहे. पटापट बघा. स्वतंत्रपणे उच्चार करता येतो म्हणजे त्यांचा एक स्वतंत्र अक्षर होऊ शकतं. त्याला आन्सर करायचंय मित्रांनो. आन्सर तुमचे येत नाहीयेत. मित्रांनो व्यंजन जर बघितले आपण तर क पासून ळ पर्यंत आपले व्यंजन आहेत. शब्द स्वर आपले अ पासून तर औ पर्यंत आहेत. नंतर जोड शब्द जेव्हा अक्षर एकत्र बघा स्वर एखादा वर्ण असेल व्यंजन त्यात स्वर मिसळला आपला जोड शब्द आपले मिळतात आपल्याला. स्वर आपले आहेत अ पासून औ पर्यंत असणारे 14 स्वर. व्यंजन क पासून तर ळ पर्यंत 34 व्यंजन आहेत आपले. आपल्या विचारात ज्या वर्णांचा आता वर्ण विचारल्यामुळे शब्द आणि जोड शब्द येणारच नाहीत. बरोबर, फक्त व्यंजन किंवा स्वर हेच दोन पर्याय आपल्याकडे उरतात. तर या दोन मध्ये स्वतंत्र उच्चार करता येतो असे वर्ण कोणते आहेत आपले? तर स्वतंत्र उच्चार करता येतील असे वर्ण आपल्याकडे आहेत ते म्हणजे स्वर. ज्यांचा स्वतंत्र असं वर्णन आपल्याला म्हणजे त्यांचा उच्चार आपण करू शकतो. पर्याय क्रमांक सी आपल्या ठिकाणी मित्रांनो आन्सर आहे. अरे स्वर आपले स्वतंत्र उच्चार करता येणारे स्वर हे स्वयंभू आहेत. यातले 5 स्वर आपले स्वयंभू आहेत आणि जे आहेत बाकी ते त्यांच्यापासून साधित स्वर आपले तयार होतात. तर स्वर हे स्वतंत्र आहेत. त्यांना इतरांची गरज पडत नाही. ते स्वतंत्रपणे उच्चार आपल्याला त्यांचा करता येतो. पर्याय क्रमांक सी आपल्या ठिकाणी आन्सर आहे. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो आहे ही बेरीज तुम्हाला करायची आहे. बघा बेरीज गणित आवडता विषय का आपला? चला तर बेरीज करा. दोन वर्णांची आपल्याला ठिकाणी बेरीज करायची आहे. ओके, बेरीज करा वर्णांची. अ अधिक ई जे आपल्याला या ठिकाणी संयुक्त व्यंजन आपल्याला मिळणार आहे. दोन विजातीय स्वर एकत्र आल्यानंतर आपल्याला मिळतं संयुक्त व्यंजन. संयुक्त स्वर आपल्याला मिळेल संयुक्त स्वर. तर कोणता संयुक्त स्वर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मिळेल? चला बघा ही बेरीज करा. ही बेरीज केल्यानंतर तुम्हाला आपला संयुक्त स्वर मिळणार आहे. दिलेले पर्यायामध्ये चारही आपले संयुक्त स्वर आहेत. तुमच्या कमेंट्स येत नाहीये, पटापट कमेंट करत चला बघा. तर संयुक्त स्वर आपला कोणता मिळेल? ऱ्हस्व ई असेल किंवा दीर्घ ई असेल. ऱ्हस्व ई असेल किंवा दीर्घ ई असेल तरी चालतो.
अ मध्ये मिळवल्यानंतर अ मध्ये ज्यावेळेस ई मिळवतो आपण तेव्हा आपल्याला ए किंवा ऐ मिळत असतो. मग अ मध्ये मिळवला तर ए मिळतो, आ मध्ये मिळवला तर ऐ मिळतो. जे पर्याय क्रमांक सी हे आपलं आन्सर या ठिकाणी आहे. जर अ मध्ये उ मिळवला तर ओ आणि औ मिळतो. अ मध्ये ओ आणि आ मध्ये जर उ मिळवला तर औ. ओके. त्या आधीच्या आपल्या प्रश्नामध्ये आपण हे बघितलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी पटकन आपला आन्सर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मिळेल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17. त्याला आन्सर करायचं मित्रांनो. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. नागपूर ग्रामीण पोलीस 2023, मुंबई पोलीस 2023 चा मित्रांनो हा प्रश्न आहे. 2023 या वर्षामध्ये 2 वेळेस आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपल्याला विचारलंय स्वरादी. स्वरादी. आन्सर करा मित्रांनो. बघा आन्सर आपलं खूपच लेट येतंय. आपल्याला स्पीड वाढवावं लागेल. तुमचा अभ्यास थोडासा अजून तुम्हाला वाढवावा लागेल. मराठी व्याकरणाकडे तुमचं मित्रांनो फोकस कमी दिसतोय मला. तर फोकस तुम्हाला वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी लवकरच आपला यू आर इन स्टँडर्ड 8. चांगली तयारी बघा. लवकर तुम्ही तयारी करत आहात. 8वीच्या वर्गात असताना तयारी म्हणजे चांगली गोष्ट आहे. ओके. तर काही गोष्टी चुकतील पण, कारण आपलं शालेय जीवनामध्ये एवढं काही आपण ग्रामरकडे आपलं व्याकरणाकडे फोकस नसतो केलेला. त्यामुळे थोडंसं आपलं अडचणी येतील पण. पण चांगली गोष्ट आहे, लवकरात लवकर तुम्ही तयारी करत आहात. तर बघा स्वरादी आहेत आपले 2. स्वरादी ज्याच्या आधी स्वर आहे असा, तो म्हणजे स्वरादी. तो कोणता मग? पहिला आहे आपला अनुस्वार, दुसरा आहे आपला विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग हे आपले स्वरादी आहेत. त्यामध्ये आपण लक्षात घेतो आहा. म्हणजे त्याच्या आधी आला स्वर म्हणून त्याला म्हणतो आपण स्वरादी. यांच्या आधी कोणताही स्वर येऊ शकतो. तर हे आपले 2 स्वरादी. मग ॲ आणि ऑ आदत्त स्वर, औ आपला संयुक्त, आपला हा दीर्घ स्वर आपला संयुक्त आहे ना, औ आपला संयुक्त स्वर मिळतो. तर आपल्याला विचारलाय स्वरादी म्हणजे ओके. पर्याय क्रमांक सी हे सगळ्यांचं मित्रांनो आन्सर या ठिकाणी असलं पाहिजे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही? कोणता वर्ण स्वर नाही? हिंगोली पोलीस 2023 चा मित्रांनो आपला हा प्रश्न आहे. अशा प्रश्नांचे आन्सर तर 10 सेकंदात मित्रांनो तुम्हाला मिळेल. ओके. हा प्रश्न तुम्ही 10 सेकंदात उत्तर कराल एवढा सोपा प्रश्न आहे. कोणता वर्ण स्वर नाही? मग स्वर आपल्याला माहिती आहेत अ पासून तर औ पर्यंत. अ पासून तर औ पर्यंत आपले स्वर आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त असणारे जे वर्ण असतील ते आपले आहेत व्यंजन. मग त्यामध्ये आन्सर काय मिळेल आपल्याला लगेच? पर्याय क्रमांक बी क. क हे आपलं वर्ण आहे. क हे अक्षर आपल्या ठिकाणी आन्सर असेल. हिंगोली पोलीस 2023 चा मित्रांनो आपला हा प्रश्न होता. बघूया प्रश्न क्रमांक 19. ऱ्हस्व स्वराचा उच्चार कसा होतो? बघा ऱ्हस्व आपण बऱ्याच आता जसं आपलं आजचं सेशन मित्रांनो सुरू झालेलं आहे, तसं आपण ऐकतोय की ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर. हा प्रश्न आहे आपला परभणी पोलीस 2026 चा 2016 सॉरी, परभणी पोलीस 2016 चा आपला मित्रांनो हा प्रश्न आहे. ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा होतो? पर्याय बघा, जास्त लांबीचा, कमी लांबीचा, मध्यम लांबीचा किंवा यापैकी नाही. आता ऱ्हस्व शब्द आपण नाही का, ऱ्हस्व. ऱ्हस्व म्हणजे लहान, कमी असणारा. दीर्घ म्हणजे मोठा असणारा, लांब असणारा. या शब्दावरून आपलं लक्षात येतं. ऱ्हस्व स्वर म्हणजे कमी लांबीचा, दीर्घ स्वर म्हणजे जास्त लांबीचा. पर्याय क्रमांक, चला प्रश्न क्रमांक 19 चा आन्सर करा मित्रांनो पटापट. ऱ्हस्व म्हणजे काय? कमी लांबीचा असेल. आणि दीर्घ म्हणजे काय? जास्त लांबीचा, मोठा. मग ऱ्हस्व जो असेल
त्याची मात्रा आपण शिकलो होतो बघा, त्याची मात्रा 1 मानली जाते, दीर्घची मात्रा 2 असते. तसंच संयुक्त जो आहे आपल्या संयुक्तची मात्रा सुद्धा 2 असते. ही लघु मात्रा, ही गुरु मात्रा. पुढे मात्रा येईल आपलं, पुढे बघूया मात्रा वगैरे सगळं डिटेलमध्ये. पण ऱ्हस्व स्वरांची मात्रा 1 असते, दीर्घ स्वरांची मात्रा 2 असते. म्हणजे ज्याचा उच्चाराचा जो कालावधी आहे त्याला मात्रा म्हणतो आपण. कमी कालावधी निमिष, कमी कालावधीत उच्चार होणारा ऱ्हस्व, जास्त कालावधीत उच्चार होणारा दीर्घ. म्हणजे कमी लांबीचा असतो आपला ऱ्हस्व स्वर. पर्याय क्रमांक बी आहे आपलं या ठिकाणी आन्सर असेल कमी लांबीचा. ओके, अगदी बरोबर आन्सर आपला आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. चला वेळ पहिले बघूया. 30 सेकंदानंतर आन्सर करा. संयुक्त स्वर हे टिंब टिंब असतात. संयुक्त स्वर कसे असतात बघा, कमी लांबीच्या उच्चाराचे, ऱ्हस्व उच्चाराचे, दीर्घ उच्चाराचे किंवा यापैकी नाही. चला मित्रांनो पटकन आन्सर करायचा आपला. चंद्रपूर पोलीस 2015चा हा प्रश्न आहे. चंद्रपूर पोलीस 2015. संयुक्त स्वर कसे असतात? कमी लांबीच्या उच्चाराचे, ऱ्हस्व उच्चाराचे, हा ऱ्हस्व शब्द, ऱ्हस्व उच्चाराचे, दीर्घ उच्चाराचे किंवा यापैकी नाही. टाइम अप मित्रांनो झाला आपला, वेळ संपलेला आहे. कमी लांबीचा ज्यांचा उच्चार आहे ते ऱ्हस्व आहेत. ऱ्हस्व उच्चार म्हणजे ऱ्हस्व आहेत. दीर्घ उच्चार म्हणजे मित्रांनो आपले दीर्घ आहेत. मग आता संयुक्त काय आहेत? संयुक्तला काय उत्तर करावं बरं? दीर्घ दीर्घ कमी जास्त बघा. कमी लांबी असेल, छोटा उच्चार होतोय म्हणजे ऱ्हस्व आहेत. ऱ्हस्व उच्चारचे ऱ्हस्व असतील, दीर्घ उच्चारचे दीर्घ आहेत. ऱ्हस्व आहेत आपले एकूण 5 स्वर आपले आहेत, 5 ऱ्हस्व उच्चाराचे. दीर्घ आहेत आपले 3. त्यानंतर असणार आपला संयुक्त व्यंजन आहे बघा, संयुक्त स्वर आहे आपला. संयुक्त स्वर हे आपले संयुक्त स्वर मित्रांनो आहेत एकूण 4. मग संयुक्त स्वर जे आहेत त्यांचा उच्चार सुद्धा होतो दीर्घ. म्हणजे एकूण दीर्घ आपल्याला, एकूण दीर्घ स्वर जर आहेत आपले एकूण आहेत 7. दीर्घ स्वर 3च आहेत आणि आपले जे संयुक्त स्वर आहेत त्यांचा उच्चार सुद्धा दीर्घच होतो. त्यांचा उच्चार सुद्धा दीर्घच होतो. म्हणजे पर्याय क्रमांक सी, तिसरा आपला आन्सर असेल दीर्घ उच्चाराचे. म्हणजे आपले जेवढे संयुक्त स्वर आहेत 4, चारींचा उच्चार हा दीर्घ असतो. अगदी बरोबर आन्सर तुमचा आहे मित्रांनो. हा आहे आपला दीर्घ उच्चाराचे. चंद्रपूर पोलीस 2015ला मित्रांनो आपला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 20. पुढे मित्रांनो आपला आजचा शेवटचा प्रश्न होता. तर मित्रांनो बघा क्वेश्चन नंबर 20, प्रश्न क्रमांक 20 हा आपला आजचा शेवटचा मित्रांनो प्रश्न होता. आपण आजच्या सेशन मध्ये एकूण 20 प्रश्न मित्रांनो अभ्यासलेले आहेत. बघा आपला आजचा जो टॉपिक होता थोडक्यात परत एकदा समजून देतो. आज आपण आपली जी वर्णमाला आहे या वर्णमालेतील जो आपला पहिला घटक आहे महत्वाचा असणारा, 52 वर्ण आपल्या वर्णमालेत आहेत. त्यातला पहिला घटक तो म्हणजे आपला स्वर. स्वर जे आहेत आपले एकूण 14 कोणते आहेत? अ पासून तर औ पर्यंत असणारे ते आपले 14 स्वर. त्यांच्यावर आधारित प्रश्न ते आपण अभ्यासलेले आहेत आजच्या सेशन मधून. एकूण आपण प्रश्न बघितले 20 प्रश्न PYQ जे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यांच्यातील प्रश्न आपण घेतलेले आहेत 20 प्रश्न. म्हणजे स्वर आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे डिवाइड करतो, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे आपण विश्लेषण करतो, ते आपण अभ्यासलेलं आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं मागचे सेशन अभ्यासले नसतील त्यांनी मागचे सेशन अभ्यासा. आपली वर्णमाला काय आहे, कशा प्रकारे आपले वर्ण आहेत त्यांचं कशा प्रकारे आपण त्यांना अभ्यासतो, त्यांना डिवाइड करतो संपूर्ण डिटेलमध्ये आपण मागच्या सेशन मधून मित्रांनो अभ्यासलेला आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी अभ्यासले नसेल त्यांनी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा,
त्या ठिकाणी संपूर्ण मराठी व्याकरण आपली जी प्लेलिस्ट आहे ती उपलब्ध आहे. त्यातून तुमचे मागचे सेशन आहे मित्रांनो क्लिअर होतील. आता पुढचे आपलं जे व्यंजन आहेत, सॉरी बघू त्याच्या आधी आपण दुसरा जो घटक आहे आपला स्वरादी, आपला दुसरा जो घटक आहे स्वरादी, हे आहेत आपले 2. स्वरादी आपले 2, यांचा पण डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. अनुस्वार आणि विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग हे आपले 2 स्वरादी आहेत. त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये आपण अभ्यासलेलं आहे मागच्या सेशन मधून पण. ओके, तर बघा हे पण आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण जो पुढचा महत्वाचा घटक आहे आपला वर्णमालेतला, तो म्हणजे व्यंजन. आता व्यंजन हा घटक एकूण 34 व्यंजन आपल्याला आहेत. प्रॉब्लेम येतो थोडासा. एकूण 34 व्यंजन आपले आहेत. ते आपण पुढच्या 2 ते 3 सेशन मधून 34 व्यंजन कशा प्रकारे त्यांना डिवाइड करतात, काय त्यांचे प्रकार आहेत, डिटेल संपूर्ण 5 प्रकार वगैरे पूर्ण डिटेलमध्ये पुढच्या 2 सेशन मध्ये अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. आपले जे पुढचे व्हिडिओ असतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. कारण त्यासाठी बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून असू द्या. तर पुढचं सेशन असेल आपलं व्यंजनशी संबंधित असणारं. त्याच्यात आपण व्यंजनची संपूर्ण माहिती समजून घेऊया, नंतर मग व्यंजनशी संबंधित असणारे प्रश्न समजून घेऊया. ओके, तर आजच्या सेशन मध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आपलं आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवायचं आहे. तसं मित्रांनो जाता जाता आपलं जे मित्रांनो ऍप आहे स्टडी विथ संदीप सर, हे ऍप डाउनलोड करायचं मित्रांनो. बघा त्या ऍप मध्ये तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी रेटमध्ये मित्रांनो आपले कोर्सेस उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी ते जॉईन करा आणि अभ्यासा. आणि आपलं जे खाकीचं मित्रांनो स्वप्न असेल ते नक्कीच आपलं आता असणाऱ्या या भरतीमध्ये नक्कीच सगळ्यांचं पूर्ण होईल. त्यासाठी तयारी करा. ओके फ्रेंड्स, तर आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय. गुड नाईट. ओके, चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये.